अंकुशजी, केव्हा चालतात आता? तुम्ही तर म्हणून राहिले होते आलो का चाललो म्हणे एक दिवस राहून म्हणे. तर मला सांगा ना, मग मला तिकडे पुस्तकं कपडे गिपडे हे ते ठेवानी लागेल काय? मग मला वेळ भेटतो नाही. मला सांगून द्या आताच तुम्ही, आज चलता संध्याकाळपर्यंत का उद्या सकाळी चलता? हे पाय पूनम, आता कालच तर आलो म्हटलं, एक दिवस राहिलो असतो. मग चाललो गेलो असतो उद्या सकाळी. मग आपल्याला 11 वाजताच भेटून जाते सगळं काही. लायब्ररी उघडून जाते, सगळं उघडून जाते. आणि काय म्हणते तर वाचा की चालली बरोबर होऊन जाते तिथं. अभ्यास करायला होऊन जाते. आणि तशी तर रूम पाहिली म्हणा मॅ, आतापर्यंत हॉस्टेलवर होतो पण आता रूम पाहिली म्हटलं 25 दिवसासाठी. तर आलो म्हटलं, त्याचा किराया देऊन आलो. आपण राहू ना तिथं. आणि जे पैसे मी कमावले होते की नाही ते ॲडव्हान्स देऊन दिला आणि रूमही करून घेतली. पण आपल्या खाप्याची होईल तिथं. खाप्याचे काऊन मेसचा डबा येईन ना आपल्याला? मेसचा डबा नाही येईन काय? अरे हो, मेसचा डबा तर येईल, पण कसं ते काही स्वयंपाक बरोबर नेऊन राहिला, त्याच्यात काही बरोबर नेऊन राहिलं. सगळं पाण्यासारखं वरण. भाजी काही साजरी नाही. आलू वांग्याची भाजी तर एक फोड वांग्याची राहते आणि एक फोड आलूची राहते. आणि काही साजरं जेवण नाही आहे. फोटोही नाही फरत त्यानं. माय हाव काय हो, मग कसं करता आता? खाप्याचे तर म्हटलं आपले वाकेच होऊन जाईन तिथं. इथं मस्त राधिकाताई म्हटलं मस्त भाज्या बनवते, चांगल्या चविष्ट. आता तर तोंडाला लागून गेली ती भाजी, आणि आपण तिथं जाईन तर बस बेकारच होऊन जाईन. आता तुम्हाला तरी सवय पडून गेली. आता मला तर म्हटलं इथं मस्त खाऊ घातलं ते ना. आता मला तर मोठं अकरण म्हटलं 20-25 दिवस. कसं हो मग? नाही तसे बाबा म्हणून राहिले होते म्हणे, एखादा म्हणे सिगडी घेऊन देतो म्हणे तुला म्हणे लहान म्हणे. आणि ते लहान गॅस नाही येत काय, ते घेऊन देतो म्हणे. कारण की स्टोत केरोसिन पाहिजे ना, आता ते कुठं भेटते. आणि पहा म्हणे जमन तर म्हणे, आणि नाही जमलं ते तर मग एखादी इलेक्ट्रिक सिगडी देऊन देतो म्हणे. मग आपण काय करायचो, 2 टाईम मुलांचा स्वयंपाक एकाच वेळेस करून घेतो. मग आपल्याला अभ्यासाला वेळ भेटते. मग काय म्हणतो तू, जमते ना तुला त्याच्यावर? हो असं करतो ना मग. जमते आता जमते. आता खा प्या पुरतं तर बनवूच शकतो मी. सांगितलं ना मला राधिकाताई नको असं काय करायला लागते तर. एवढं काही हे नाही आहे म्हणा, उपाशी नाही ठेवत तुम्हाला. अरे उपाशी ठेवायचं म्हणून राहिलो का मी तुले? पण घे पटपट भर आता, काय भरतो तर. मग उद्या सकाळी निघायचं आहे आपल्याला. आपण लवकर नाश्ता गिष्टा करू, जेव्हा गिवाची वाट नाही पाहू. आणि पटकीने निघून जाऊ म्हटलं. मग तिकडे बस भेटत नाही, मग जाण्या येण्यातच टाईम बरबाद होऊन जाईल साराचा सारा. मग इकडून गेला का थकूनही जाते, जीव हिरून जाते या उन्हीत. गाडी ते मोठ्या लपटा लागून राहिल्या. बरं ठीक आहे ना, थांबा मी राधिकाताईला सांगून देतो मग उद्या सकाळीच निघून राहिली म्हणून. हो सांगून येऊन जाय. आत येऊ काय? या ना या. कोण होय? बहिणी होय वाटते आहे ना? काय झालं बा, आता मै देर आले तर म्हटलं तू तर बाहेर निघूनच नाही राहिली. स्वयंपाक गिंपाक सगळं झाला ना, जेवण घेऊन करून घ्या आता. नाही हो राधिकाताई, कशा बोलता तुम्ही? आम्ही तर विचार करून राहिलो होतो आता. म्हटलं उद्या सकाळी जायचं आहे आम्हाला कॉलेजले. असं उद्या सकाळी जायचं आहे काय? मग कसं करतो तर आता? पॅकिंग किकिंग करून घेतली काय? पुस्तकं सगळं ठेवून गेला का तिथं? पुस्तकं जास्त घेतो. कपडे गिपडे नाही घेतले तरी चालते. बस 2 ड्रेस घेतले, एक धुतला आणि एक घातला. कपडे गिपडेचं जास्त वजन काही करू नको. मग अजून धुवायची आपत होऊन जाते. 2 ड्रेस घेऊन घे, आणि बाकीचे तू जे आहे पुस्तकं वाचायचे ते घेऊन घे. आणि मी काय म्हणून राहिली होती पुन्हा? हो राधिकाताई, जास्त काही घेत नाही, बस तेवढंच घेतो. 2 ड्रेस आणि पुस्तकच घेतो. आणि येईनं तर काही आणलंच नाही, मग इकडून काही न्यायचं काही आहेच नाही, फक्त मलाच आहे वजन. पण तुम्ही काय म्हणून राहिला होत्या तर? पुन्हा मी काय म्हणून राहिली, आता तुम्ही तिथं जाण. आणि हे अंकुश भाऊजी सांगून राहिले होते म्हणते का तिथं मेसमध्ये काही चांगलं भेटत नाही जेवण. तर मी म्हणून राहिली होती का आज म्हटलं आता तू उद्या चालली की नाही सकाळी, तर आपल्याजवळ आहे ना आता दुपारी काय काम आहे. आता आपलं तर इकडचं झालंच ना, फक्त भांडे गिंडे घासायचे. आता स्वयंपाक तर होऊन गेला. भांडे घासायचे आणि थोडेसे कपडे आहे, तर म्हटलं नंतर धुवून घेईन, नाही तर धुवून घेतो पहिलेच. आणि तू चालली ना आता तर जरासा चिवडा घेऊन जाय. म्हणजे एखाद्या वेळेस कसं स्वयंपाक गिंपाक करायच्या जीवावर आलं किंवा मिक्सचा डबा नाही आला तर मग म्हटलं घेता येते चिवडा आणि खाऊन घेता येते. जरासा चिवडा घेऊन जाय करून. पण राधिकाताई मला तर नाही येतो चिवडा बनवता. रेडीमेड बोलून घेऊ काय? अहो रेडीमेड कायले? जेव्हा म्हटलं तू राधिकाताई या इथं तर मग कायले रेडीमेड काय लागते? रेडीमेड काय स्वस्त येते काय? महागातच पडते म्हटलं ते. आणि आपल्या नजरेच्या आड बनवलं राहते. मी बनवून देतो ना, तू फक्त मला कापकूप करून देजो. असं करून आपण रात्री सकाळीचं जेवण निपटलं, स्वयंपाक गिंपाक निपटला, तर मग आपण नाही काय मस्त चिवडा बनवून घेऊ. आणि मी सांगून देतो. नाही तर अंकुश भाऊजी तुमच्याजवळ मोबाईल असेल ना, तुमच्या भावाला फोन लावा आणि सांगा येता मला चिवड्याचं सामान घेऊन येजा म्हणा. चिवड्याचं सामान? बरं ठीक आहे ना, दादाला सांगून देतो मी, घेऊन येऊन जाईन तो. थांबा फोन लावतो थोड्या वेळानं मी. हो लावा, आरामशीर लावा. सध्या कायचे येते ते आता तर गेले. येता घेऊन येईन मग. आणि थोडासा चिवडा आणि अजून सोबत काही लागलं किकलं तर घेऊन जा. नाही तर मग अजून बसान काही नाही घेऊन जा. आणि तिथं मग भूक गीक लागली तर, आणि कसं आहे अभ्यासात थकून जाते माणूस. शरीराचं काम दिसते पण डोक्यानं थकलेलं काम नाही दिसत ना. तर कामी येते खाले गेले. आणि मन लावून अभ्यास करता दोघे जण. ऑल द बेस्ट म्हटलं तुम्हाला पुढच्या आयुष्यासाठी. राधिकाताई हे सगळं तुमच्यानं शक्य झालं म्हटलं. मला तर काहीच नव्हतं येतो,
पण तुम्ही मला बहिणीसारख्या बहिणी भेटल्या म्हटलं. माझी बहिणी राहिली असती ना, तेही माझ्यासोबत एवढी चांगली नसती राहिली जेवढ्या तुम्ही माझ्यासोबत राहता. माझ्या चुका गिका काहीच हे नाही करत म्हटलं तुम्ही. मला सांभाळून घेता, मला टोकत राहता मोठ्या बहिणीसारखं. मला चांगलं वाटते, खरंच चांगलं वाटते. पण राधिकाताई, एवढे दिवस आता तुमची सवय लागली होती व. काही झालं का राधिकाताई, काही झालं का राधिकाताई, आता 20-25 दिवस म्हटलं तिकडेच राहील. मला कसं गमन हो तुमच्याशिवाय. अरे पुन्हा मॅट गिफ्ट झाली काय तू? चेहरा उतरवायला काय झालं? इथंच येणार आहे ना तू, कुठे जाणार आहे काय? 20-25 दिवसाची गोष्ट, महिनाभराची. इथंच येणार आहे, इथंच राहणार आहे आता आपल्याला. आपल्याला तर जीवनभर मरेपर्यंत ह्याच घरात राहणार आहे म्हटलं. काही एवढं टेन्शन नको घेऊ तू, मन काही भारी नको करू. मस्त आनंदानं जा, पेपर गिपर द्या आणि मस्त तिकडून खुश चेहऱ्यानं या का आमचे पेपर चांगले केले बा म्हणून. मस्त मन लावून अभ्यास करा. आणि चला आता, चला तुम्ही करा काय करून राहिले तर ठेवठाव करा. मग स्वयंपाक झाला म्हटलं जेवण करून घ्या. हो राधिकाताई, आता या पूनमसमोर स्वतःला पक्क करा लागते. कारण की ह्या घरात म्हटलं आपलं म्हणणारं कोणीच नव्हतं, मला कोणीच नाही. जेव्हापासून ही पूनम आली तेव्हापासून असं वाटते का खरंच मी कोणती ना कोणती लहान बहीणच आहे. काही बोललं ऐकून घेते, बोला चालायला आहे, काही विचारलं सांगायला आहे. आणि नाही तर ह्या घरात तर म्हटलं कोणीच नव्हतं. माणसं गेले बाहेर का बस एकटीले बसा लागे इथं तिथं काम करत. पण हे जेव्हापासून आली तेव्हापासून म्हटलं जाऊ कमी आणि बहीणच बनली मी. पण हिच्यासमोर जर अशी मी मन भारी करून घेईन ना तर हिचंही मन लागणार नाही तिकडे अभ्यासात. चला आता मी कामं करून घेतो. काय होय हे? एवढ्या उन्हात म्हटलं नेऊन राहिले मध्ये, एवढ्या दूर गाडी उभी करून दिली. आणि तिथून म्हटलं पायदळ आणून राहिले. इथपर्यंत येत नव्हती काय गाडी? आता गाडी आले. किती उन्हा आहे. अरे रे रे अरे काय गरम होऊन गेलो मी. कसं करू मी एवढ्या उन्हीत? आणि हे पाना हे कसे चालले? हे काही उंडील लागून नाही राहिली काय? अरे का हो रुपेशराव, चला ना लवकर. काय होय किती पाय मोजून राहिले तुम्ही? चला ना तिकडे म्हटलं बाया आहे ना गहू सोंगाले. आपणच उशिरा जाऊ तर मग कसं होईल? मामाजी येऊनच राहिलो ना. पण ऊन किती आहे, किती ऊन आहे. ह्या उन्हात चालणं तरी होऊन राहिलं काय? तुम्ही एवढ्या दूर गाडी ठेवून दिली. गाडीनं चालू असतो इकडे. येते ना गाडी इकडे. अरे नाही गाडी गिडी काही नाही तिकडे. इकडे म्हटलं आता पांदनचा रस्ता आहे म्हणून तर तिथं ठेवली गाडी. आता इथून म्हटलं 2-3 वावर आपल्याला पायदळ जायची आहे. काय 2-3 वावर हे पायदळ एवढ्या उन्हात? काही नाही हो, चला पटपट. बात येते म्हटलं, बात उरकावा तुमचे पाय. लवकर येते आपलं वावर. चला ना, तुम्ही पाहिलं नाही ना तसं वावर, दाखवून देतो तुम्हाला. चला माय बहीण मला वावर दाखवायला आणून राहिलोय का उन्हात म्हटलं वायवाले आणून राहिले? तसंच तर मी एवढा डोंबळा आहे. जर दिवसभर म्हटलं उन्हात राहिलो मी तर बस मग तर मी ओळखून येईन. माझी बायको म्हणून गेला होता तर रुपया म्हणून आला कोण म्हणून ह्या. कसं करू आता? नाही म्हटलं तरी येईन, काही ऐकलं नाही. आणलं शेवटी मले. पण जातं लागणच आता. नाही काय म्हणू, अर्धा पडतो तर येऊनच गेलो. आता थोडंसं कसं राहिलं. अरे देवा, आता कसं करू मी? आता मी तर लस थकलो. अरे रे रे पाय, अरे पाय काय करू मी पायाचं? अरे रे काय ऊन हो हे. ऊन मला वाय होते का काय करते? काय आणलं मला वावरात काय माहित. माय बहीण काय वाके होऊन राहिले मध्ये. एवढ्या दूर पायदळ आणून राहिले मले. अरे चंद्या केव्हा आला रे तू? भोकात गेलो कायच होतं. माया कुणी होऊन राहिलं आता चाललं. पाण्याची बॉटल. अरे पाण्याची बॉटल हिने आणली काय येईन? अरे आता तर लई वज्जरच ताण लागली. अरे नामदेव काका आता आले का हो तुम्ही? मला तुम्ही म्हटलं का सकाळीच जाजो म्हणे. मी तर लय वेळ चालो. पहा ना, अर्ध्यापेक्षा जास्त वावर होऊन घेतलं म्हटलं फंटन. पूर्ण फंटन झालं आता काय 1-1.5 तासाचं काम राहिलं. झालं का निघतो मग घराकडे? अरे हो उशीरच झाला आज जरासा. आणि तर मी लवकरच आलो होतो. आता हे पाहुणे आले ना घरी. पाहुणे कोण? हे मागं बसले आहेत. मागं बसले? अरे काय हो, काय झालं रुपेशराव? काऊन बसून गेले असे? जान जवान माणूस व्हा तुम्ही. म्हाताऱ्यापेक्षा गेले काय? तुमच्याकडून तिथून इथपर्यंत चाललं नेऊन राहिलं. उठा ना जराशी तडतड करा. चाललं नेऊन राहिलं लेको तुमच्याकडून. हो मामाजी काय ऊन आहे एवढा उन्हात म्हटलं. किती ऊन लागून राहिली चट. मामाची पाणी आहे काय? पाण्याची बॉटल आणली काय? अरे पाण्याची बॉटल तर आणली पण गाडीतच विसरलो. आता कसं? तहान तर मला लागली होती. हो नामदेव काका, मला लय वेळची तहान लागली. मी तुमचीच वाट पाहून राहिलो होतो. मी आणलं होतं बॉटलमध्ये पाणी. मग झालं आता खतम. मी तुमचीच वाट पाहून राहिलो. आता म्हटलं तुम्ही या. आणि कोण ते पोरगं असतं ना तुमच्यासोबत, त्याला आणलं नाही का पाणी गिनी द्यासाठी? अरे ते पोरगं काय काम होतं त्याले, म्हणून आला नाही तो. गोल्या ना आपला गोल्या आला नाही तो, काम होतं त्याले. गोल्या आम्ही निघून राहिलो होतो तेव्हा एक पोरगं उभं होतं तिथं घराच्या बाहेर. थोसतं नसून ते पोरगं. पण माझ्या सासऱ्यानं त्याला काही येऊन दिलं ना. येऊन दिलं नाही म्हटलं त्याले. तो तर येऊन राहिला होता बिचारा, डब्बा गिब्बा घेऊन आला होता. पण येईन काऊन नाही म्हटलं असं त्याले. आता हे तर म्हणून राहिले का मजूर आहे वावरात.
मग मजुराले पाणी गिनी पाजायला लागणार नाही काय कोणी? आणि त्याला बंद करून टाकलं, मग कोण पाजन मजुराले गिजुराले पाणी? आता तर मला लय तहान लागली. पाहतो आता काय होते तो. अरे चंद्या, तुला तहान लागली होती तर मग तिकडे कोण गेला तू? बाय आहे ना वावरात गहू सोंगाले. बायले सांगितलं होतं, 9 वाजता जा म्हटलं, तर तेही आलं असं ना. तिथं जा लागत होतं, त्यानं गोल्यानं माठ भरून ठेवला होता ना. मी म्हटलं बाय, ते बायले तहान लागतेस एवढ्या दूर पायदळ पायदळ आल्या का? त्याला कालच सांगितलं होतं मी, म्हटलं माठ गीट भरून ठेवा म्हटलं, तर ठेवून दिला होता त्यानं. तिथं जा लागत होतं, पिऊन घ्या लागत होतं पाणी. अरे काकाजी, गेलो होतो ना, तिथे गेलो होतो, आणि तिथं आणि काय बरोबर पाणीच कुठं होतं, सगळं पेलं पाया. आता तहान किती लागून राहिली, ऊन चटचट तपून राहिली ना. सगळं एवढं मोठा माठभर पाणी पिऊन घेतलं म्हटलं ते ना. त्याच तर बोंब मारून राहिल्या होत्या म्हणे, वावरात कोणीच नाही म्हणे, मजूर येऊन गेला म्हणे, पाणी पाहिजे होतं म्हणे. असं असं मी पाहतो, जाऊन पाहतो मी. रुपेशराव चला तिकडे तिकडे म्हटलं गहू सोंगणं चालू आहे. आता इकडे फंटन होतं, आता ह्या करून घेते चंद्या. चला तुम्ही तिकडे, मी येतो. आणि तिथंच पाणी आहे म्हटलं, माठ भरून ठेवलं होता. आणि बाया पेले असेल ना, तर बोर चालूच असेल, बोरनं भरून घेऊ आणि पिऊन घेऊ पाणी. मलाही तहान लागली आता, तेवढ्या दुरून पाय दड आलो की नाही. आता तुम्हाला तर सवयच नाही आहे, तुम्ही पाहिलंच नाही वावर्षी आहेत, तर मग तुम्हाला तर जास्तच लागली असेल माझ्यापेक्षाही. चला आता. महे सासरे मला टोमणे देऊन राहिले का बोलून राहिले, मला तर काही समजूनच नाही राहिलं, घुमून फिरून मायावरच येऊन राहिले. अरे दुर्गाबाई, केव्हा आल्या? अरे भाऊ, आम्हाला याले तर लय भेटून राहिला, लय वाळकूच आला मी. म्हटलं पाणी गिनी पेलो आणि पातीवर लागलो. आता त्या माठातही पाणी नाही आहे. जरासा तो आला असून गोल्या आला असून तर त्याला भरायला लावा जरासा माठ. आता ताण लागली म्हणते बायले, आणि थोड्या वेळात जेवण करायला बसून आता, तर भरायला लावा ना माठ. तर बाई तुम्हीच कोणी भरून घेतला? तिथंच तर पाईप होता, बोर चालू करायला लागत होती आणि भरून घ्या लागत होतं आणि पाणी पिऊन घ्या लागत होतं. तुम्हाला तर माहिती आहे, आपल्या इथं काही कोणी मागं गिंग काही राहत नाही. आपल्या मनानं काम करणी आहे आणि आपल्या मनानं जाणी आहे. आता मलाही तुमच्यावर विश्वास आहे, म्हणूनच मी मागं पुढं मजुरी येऊ देतो ना वावरात. तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे. आता कसं जरासा उशीरच झाला मला, नाही तर मी लवकरच आलो असतो. आणि तो गोल्या काही आला नाही, तर तिथंच तर बोर होती चालू करून पिऊन घ्या लागत होतं. कोण म्हणून राहिलं होतं तुम्हाला कोणी? कोणी रोकटोक करणार आहे काय? अहो भाऊ, चालू करून घेतली असती, चालू तर करून घेतली असती, पण लाईन नाही आहे ना. लाईन नाही आहे म्हणते सकाळपासून, मग काय ना भरावं आता पाणी, सांगा तुम्ही. माय बहीण ह्या लईनीवाल्याही नाही मॅट करून ठेवून दिलं. तिकडे बगीच्याला पाणी त्याचं आहे आणि बस लईनच चालली. कालही असंच केलं, सकाळपासून जे गेली तर संध्याकाळी आली. मग काय सकाळी राव वावरात, संध्याकाळी राव काय लईनीचे आहे ना. पैसे बरोबर घेते लईनवाली, पण लईन काही बरोबर व्यवस्थित काही देत नाही. बरं, तुमच्यासाठी पाण्याचा ताळजोड लावतो मी. लावतो, करा तुम्ही काम करा. आणि झाला वेळ तर सांगा मला, मी पाणी गिनी भरून ठेवायला लावतो. आता काय फालतूच पाणी प्यायला उठता, डायरेक्ट जेवण करायला सुट जा ना. जेवणच करून घे जा पाणी आणल्यावर. बरं बरं, ठीक आहे ना, असंच करतो मग. आता कसं करतो मामाची? आता तर मला वचरच तहान लागली. आता तर मला पाय टाकणं निघून राहिलं. पाण्याचं कसं करता? हे पा जावई बापू, आता लईन तर आहे नाही, पण आपल्या इथं म्हटलं लईन गिन नाही राहिली तर आपण विहिरीतून पाणी आणतो ना. विहिरीचं चांगलं आहे, त्याच विहिरीचं पाणी येते बोरमध्ये. तर आता माझ्याकडून तर काही बोलणं होत नाही. मी तुम्हाला विहीर दाखवून देतो आणि तुम्हीच काढा पाणी, मजुराली पाजून द्या आणि तुम्ही पिऊन घ्या आणि आणून ठेवून द्या. काय? पण मामाजी, मी तर कधीच नाही गेलो विहिरीपाशी. मी बोरचं तर पाणी नाही भरलं कधी, विहिरीतून तर कधीच नाही काढलं. मला जमणार नाही हो, मला तहान लागली, माझ्याकडून होणार नाही का हे? अहो जाई बापू, प्रत्येक वेळेस म्हटलं कोणती ना गोष्ट आपण पहिल्यांदाच करत असतो. असा विचार करा का तुमची सुरुवातीतूनच होऊन राहिली बा म्हणून. आणि चला आणा, मी तुम्हाला विहीर दाखवून देतो आणि घ्या बाल्टी आणि जा. पण अहो घ्या ना, जान जवान आहे तुम्ही, नाही नाही म्हणता. आता मी काय म्हातारा कुतारा जाईन काय तिथं? जा पटकिनी, तिथंच बाल्टी ठेवली आहे, चला मी दाखवतो. आणा बरं पाणी, आणा बरं. माझ्या बापाच्या इथं म्या इथचा गडबा तिथं नाही उचलला. आणि इथं म्हटलं माझ्या सासरी आलो तर इथून हे कर, तिथून ते कर, तिथून पाणी आण, इथून हे आण. बापा मला काही समजूनच नाही राहिलं. यायच्या मनात काय आहे? यायच्या मनात आहे का मी इथं राहिलो नाही पाहिजे, असं तर नाही यायच्या मनात. कायचा विचार करून राहिले हो रुपेशराव? जा ना, तिथं ठेवली आहे बाल्टी, चला दाखवतो, मी तुम्हाला बाल्टी दाखवतो. चला बरं, जा बरं, आणा बरं, आणा पटपट जा आणि सट आणा. भोकात गेलो त्या माय बहीण. एवढी तहान लागली, सगळं काही लागलं, तर माझ्या सासऱ्यानं म्हटलं पाणी दिलं माझ्या बायकोनं, तरी पाणी नाही घेतलं. त्या गाडीतच विसरले. आता एवढी वज्जर तहान लागली आणि मलाच म्हणते पाणी आण म्हणते. माझ्या बापाच्या राजात म्हटलं काही नाही केलं, आणि खरंच इथं घेऊन राहिले मला हे हागाच्या डब्या एवढी बाल्टी. हे हागाच्या डब्या एवढी बाल्टी, यानं पाणी आणा म्हणते. एवढा मोठा मजूर, आणि तिकडे तो ट्रॅक्टरवाली बसलाय, त्याला पाणी पाजा लागते आणि मजुराला पाणी पाजा लागते. यानं मी काय 17 खेपा करत बसू काय? 50 वेळा एक तर मला म्हटलं विहिरीतून पाणी काढता येत नाही. मला काय सूट देऊन राहिले का हे? मला तर वाटलं होतं काय म्हटलं मला हिस्सा देऊन राहिले असं, म्हणून वावर दाखवायला आणलं मला.
पण इथं इथं तर येऊन चांगलं गोळून राहिले हे मले. बस बस आता लय झालं. आता म्हटलं येईल पाणी गिनी पाचतो आणि घरचा रस्ता पकडतो. येईल म्हणून तुम्ही राहा दिवसभर. एवढसा नाश्ता दिला तिनंही रश्मीनं, आणि एवढ्या दूर आलो तर तो हजम होऊन गेला. आता आता डबाने आणायला लागत होतं काय सोबत? जवायला आणलं तर डबा गिबा काही घेऊन यायला लागत होतं. पण नाही, डबा तर सोडा, तिथं पाणी नाही आणलं म्हटलं त्यानं. भले अलगरची दिसते मले. बस लय झालं आता लय झालं. माझ्याकडून होतही नाही तर मी इथंच चक्कर येऊन पडून जाईल. मी एवढं पाणी देऊन देतो त्याला आणि घराचा रस्ता पकडतो. मग मी जातो म्हणून मला एक जीव घाबरवून राहिला म्हणून. एवढ्या उन्हात मला ऊन घेऊन लागली तर मग काय करा. आणि माझ्या बाबाला माहीत झालं का मी इथं आलो म्हणून, सासरवाडीत आलो आणि वावरात गेलो होतो आणि तिथं बाईले पाणी पाजलं. आणि या उन्हात म्हटलं सारा माझ्या कॉलर जळून जाईल. माझ्या बाबा म्हणून ह्या गेला होता आणि ह्या कोण आलं म्हणून. आता घरी तर काही नाही होत म्हणून तुझ्या कोण. आणि तिथं गेला तर मोठे कामं होऊन राहिले म्हणून. नाही लय झालं आता लय झालं. बस एवढं देऊन देतो मी आणि घराकडे निघून जातो एका पावल्यानं. नाही देत ना म्हणून गाडी तुम्हीच ठेवा म्हणून गाडी. मी पायदळच निघून जातो. तशी मला भूक लागली आता. जातो आणि जेवण करतो, मस्त आराम करतो. काय होतं तुमचं पाच बसा म्हणून कायचं वावरून कायचं दिलं होतं. अरे बापरे, काय भारी पॉकेट आहे. दुसरी पॉकेट कशी आणन मी आता? एवढं पाहिलं किती पाणी लागून आता. अरे रुपेशराव, किती वेळचे केले होते तुम्ही? बाया बसलाही म्हटलं जेवण करायला. आणलं काय पाणी? आणलं काय? तुम्ही पेले काय पाणी? हो पेलो पाणी पेलो. बरं पाणी पेले ना तुम्ही? द्या ते बकेट माझ्याजवळ, मी बाईला नेऊन देतो. मी पिऊन घेतो पाणी. आणि थोडा वेळ आराम करा, बसा. थकले असून तुम्ही बाल्टी भरून पाणी आणलं तर. नंतर बाईले पाणी पाचायचं आहे. आणि जराशे ठेंबले आहे. हे ठेंबले म्हटलं एका जागी लावावं लागते, कारण की पाणी पावसाचं माहीत नाही पडत. पाणी गिनी आलं तर सारं म्हटलं पीक वाया चाललं जाईल. ठेंबले आपण एका ठिकाणी लावून देऊ. काय ठेंबले? मामाजी मायाकडून नाही होते. मला सवय नाही असं कामं करायची. मायाकडून नाही होत. अहो रुपेशराव, नाही होत तर करावं लागते. सवय कशी पडेल मग तुम्हाला? जर काही इकडे तिकडे काम नाही राहिलं आणि वावराचं काम राहिलं, आता तुमच्याजवळ तेवढी मोठी शेती आहे. बाबाची शेती तुम्हालाच भेटणार आहे ना. एवढी मोठी शेती आहे, मग शेतीचं समजलं नाही पाहिजे काय? कसं काय राहते, कसं काय ठेवावं लागते, कसं काय जमावं लागते, समजलं पाहिजे तुम्हाला. चला आता पाणी गिनी देऊन द्या आणि चला थोडा वेळ आराम करा. नंतर मग ह्या ठेंबल्याची लावू आपण, विल्हेवाट लावू याची. जमवावं लागते या ठेंबलेली. नाही तर मग वाऱ्यातून सुटलं ना तर ते पाहिजे म्हटलं एक तर गहू हाल करायचे. ठेंबले मग इकडे तिकडे बगरले का मग माती होती त्या गावात सारी. घ्या मग चला आता. फुकट गेलो काय येतो? फुकट गेलो. मलाच काम करायला लावून राहिले, ठेवले उचलायला लावून राहिले. एवढं काम माझ्या घरी केलं असतं ना तर माझ्या बाबांना म्हटलं मला डोक्याला ठेवलं असतं. मी की नाही करत आता माझ्या पोटे गळमे करून राहिलो. गोड करून राहिलं आता एवढं काम पाहून. माझ्याकडून होतच नाही, मी करतच नाही. मामाजी मी काय म्हणतो, मग पोटणाला गडगड करून राहिलो. मी घराकडे जातो. काय घराकडे केव्हा जाण? इकडेच बसून जा ना, उघडे इकड्यात. डब्बा आहे तिथं आपल्या इथं ठेवला विहिरीपाशी. डब्बा घ्या आणि चालले जा. नाही मला असं काही जमत नाही. मी घरीच जातो. हे घ्या बकेट, पहा तुम्ही. मी जातो घरी. पण रुपेशराव ऐका तर खरी. भोकात गेलो कायचं ऐका तो. रुपेशराव करू म्हटलं. इथं मला पोट घडघड करायला लावून दिलं. मी गेली थांबत इथं. नाही तर हे अजून मला दुसरं कामं सांगन. मी निघतो आता. करत बसा म्हणून तुमचं काय होतं काय नाही. काय होय हे? एक बाल्टी पाणी आणायला सांगितलं तर त्याला 7 जन्म करून टाकले तिकडे. बाया म्हटलं जेवण करायला बसून गेल्या. काही कामाचे नाही लेकरं हे, काहीच कामाचे नाही आहे. पण आणलं होतं त्याला. मला तर वाटते काही ना काही वाटलं असेल त्याला. आता समजलंच असेल ते. आता मीच घेऊन जातो हे पाणी. आणि लईन तर आहे, आली आता लईनीनंच घेतो आणि तेच पाणी देतो आता बाईले. हे तर फक्त त्याला जरासा त्रास द्यायचा होता म्हणून पाठवलं होतं. नाही तर लईन तर मग अशीच झाली. येले जागावर आणायचं म्हटलं ना ते असे पळते. कसं करावं यायचं? दोघं नवरा बायको एक सारखेच झाले. सांगा तुम्ही कमेंट करून. मी याच्यासोबत चांगलं करून राहिलो ना. तर चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ इथंच संपवतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या राधिकाला. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. तर आज एक आनंदाची बातमी आहे. आज कल्पनाताई हरणे यांच्या मुलीचा आणि जावयाचा लग्नाचा वाढदिवस. जगदीशराव व स्वप्नाली यांना वाढदिवसाच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. अशीच क्षणाक्षणाला संसाराची गोडी वाढत राहो. शुभ लग्नाचा हा वाढदिवस सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा, भरभराटीचा जाओ. लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या राधिकाकडून आणि सगळ्या आमच्या यूट्यूब फॅमिलीकडून. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला आता रजा द्या आणि उद्याच्या एपिसोडची वाट पहा. धन्यवाद.